नमस्कार, मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टीव्ही ॲग्रो. तर आज आपण आलो आहोत बागलाण तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे. सध्या जून महिना उलटून गेलाय, पण तरी अजून पावसाची कुठलीही चाहूल नाही, पाऊस झालेला नाहीये. या संदर्भात बागलाण तालुक्याने आणि कृषी खात्याने कुठली उपाययोजना केली आहे आणि त्यांचे शेतकऱ्यांसाठी काय आव्हान असणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत. तर काय सांगाल की आजची 29 तारीख उलटून गेली आहे, पण अजून पाऊस नाहीये. शेतकऱ्यांसाठी काय आवाहन कराल तुम्ही? शेतकऱ्यांसाठी असं आवाहन करण्यात येत आहे की चालू आर्थिक वर्षात एल निनोचा प्रादुर्भाव आहे. पाऊस कमी असणार आहे. त्या अनुषंगाने आपण खरीप हंगाम जो आहे, तो कमी पावसात आपल्याला अ, अ, उत्पादन काढायचं आहे. तर कमी पावसात उत्पादन काढण्यासाठी आपल्याला कमी दिवसात येणाऱ्या वाणाची निवड करावी, असे मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो. तसंच आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि मक्याचं क्षेत्र आहे. तर मक्याचं आणि सोयाबीनच्या क्षेत्रासाठी प्राधान्याने आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच जे सोयाबीनचं क्षेत्र आहे, त्याच्यात उगवण क्षमता चाचणी तपासून आपण सर्व शेतकरी बांधवांनी पेरणी करणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण जे चालू आर्थिक वर्षात पाऊस कमी असल्यामुळे सोयाबीन आहे, जे सोयाबीनचं पीक आहे, हे सर्व BBF यंत्राद्वारे पेरणी केल्यास आपल्याला जेवढं पण पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे, ते पाण्याचा पुरेपूर आपल्याला उपयोग होण्यासाठी आपण BBF यंत्राद्वारे पेरणी करावे, असं सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे. त्याच्यानंतर पुरेसा पाऊस पडल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणी करावी. म्हणजे जवळपास 100 मिलीमीटर पाऊस पडला, वापसा कंडिशन असली, तर आपण शेतकरी बांधवांनी पावसाचं पाण्यावरती पीक जे आपण घेतो खरीप हंगामातलं, तर ते पेरणी करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करण्यात येते आहे की आपण ज्या पण प्रकारचे आपण निविष्ठा आपण खरेदी करणार, तर निविष्ठा विक्रेताधारकाकडून आपण पक्के बिलानुसारच आपण खरेदी करावं. मान्यताप्राप्त कंपन्या आहेत, त्या कंपनीचेच आपण बियाणं घ्यावं, असं शेतकरी बांधवांना सर्वसामान्य आवाहन करण्यात येत आहे. तर सध्या शेतकऱ्यांना खताविषयी आणि बियाणाविषयी प्रॉब्लेम आहे. खताला लिंकिंग वगैरे, बियाण्यासाठी पण काही वेगळे काहीतरी घेण्यासाठी जे कृषी दुकानं आहेत, ते त्यांना फोर्स करताय. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी या नात्याने आपल्याकडनं काय उपाययोजना केली गेली आहे आणि हे खरंच सरकारकडूनच आहे का? अ, पहिले लिंकिंग संदर्भात जो विषय आहे सर, तो शासन स्तरावर लिंकिंगवर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. शासनाने लिंकिंग हा विषय म्हणजे शासन स्तरावर म्हणजे बंद आहे आणि ज्यांच्या आपल्या तालुक्यात जिथं-जिथं लिंकिंग प्रकार आढळला, आमच्याकडे जशा काही घटना आल्या, तर आम्ही आमच्या खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत योग्य ती कारवाई करून प्रस्तावित करतो आम्ही. एखाद्या शेतकऱ्याला समजा मला युरिया घ्यायचा आहे, मला 1 गोण युरिया घ्यायचा आहे, मला समोरचे सांगतात की 1 गोण युरिया सोबत तुम्हाला हे अमुक अमुक वस्तू घ्यावं लागेल. ही सरकारकडून आहे का ते अतिरिक्त सांगताय? ही गोष्टी क्लिअर होत नाही शेतकऱ्यांना. नाही सर, हे जे आहे हा विषय हा लिंकिंगचा शासन स्तरावर तर बंद केलेला आहे आणि हा जो युरियाचा विषय आहे, युरिया सध्या जे अ, अ, युद्धजन्य परिस्थितीमुळे युरियाचा सध्या सगळीकडे पूर्ण राज्यात प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे शासन स्तरावर असे आता वेगवेगळे नियम अवलंबले गेले, जेणेकरून एका शेतकऱ्याला कमीत कमी 5 बॅगाचे निर्बंध घातलेले आहेत. त्याच्यावरती देण्यास प्रतिबंध आहे. कारण की सगळ्यांपर्यंत युरिया पोहोचावा याच्यामुळे शासन स्तरावर वेगवेगळे धोरण केलेले. पण अशा काही गोष्टी निदर्शनात आले, तर आम्ही ती योग्य कारवाई करून त्यांच्यावर निलंबन कारवाई करतो. असे आपल्या तालुक्यात बरेचसे गेल्या 2-3 महिन्यात आम्ही बरेचसे 8 ते 10 निलंबन केलेले आहेत. मग सध्या परिस्थिती तालुक्यामध्ये अशी आहे की 1 युरियाची गोण घ्या, 1 सुफलाची गोण घ्या, त्याच्यासोबत लिंकिंग काहीतरी घ्यावं लागेल. मग याच्यासाठी तुमची टीम कुठं नेमली आहे का? तुमचे तक्रार केंद्र कुठं आहे का? की तक्रार नंबर आहे का? हो सर, याच्यावर काय तालुक्या जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर भरारी पथक तैनात केलेले आहे